जरा विचार करा, ज्या व्यक्तीची अंत्ययात्रा निघाली, ज्याच्यावर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार झाले आणि ज्याची 13वी म्हणजेच 13वा सुद्धा पार पडलाय, जर तीच व्यक्ती दुसऱ्या दिवशी अचानक तुमच्या घराच्या दारात उभी राहिली तर ऐकून अंगावर काटा आला ना। पण उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून समोर आलेली ही घटना कोणत्याही चित्रपटाची कथा नाहीये, तर एक अत्यंत धक्कादायक सत्य आहे, ज्यानं सध्या पोलीस, कुटुंबीय आणि संपूर्ण परिसर हा चक्रावून गेलेला आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता येस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। हे संपूर्ण प्रकरण गाझियाबादच्या कौशांबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। वैशाली येथील कल्पना अपार्टमेंटमध्ये राहणारे 38 वर्षीय गिरधर सिंह बिष्ट यांचा 16 मे रोजी स्थानिक दुकानदार आणि काही लोकांशी वाद झालेला होता। या वादाची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना शांतता भंगाच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं आणि डासना जेलमध्ये पाठवलं। सुमारे 5 दिवसांनंतर म्हणजेच 21 मे रोजी गिरधर यांची तुरुंगातून सुटका झाली। पण खरी समस्या इथूनच सुरू झाली, कारण तुरुंगातून सुटूनही गिरधर त्यांच्या घरी पोहोचलेच नाहीत। दिवस सरत गेले, कुटुंबियांची चिंता वाढत गेली आणि त्यानंतर गिरधरचा शोध सुरू केला, पण त्यांना गिरधरचा काहीच पत्ता लागत नव्हता। दरम्यान 13 जून रोजी मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक बेवारस मृतदेह पोलिसांना सापडला। पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गिरधर यांच्या कुटुंबियांना बोलावलं। दुर्दैवाने परिस्थिती अशी निर्माण झाली की कुटुंबियांनी तो मृतदेह गिरधरचाच असल्याचं मानलं। यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी कौशांबी पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ केला आणि गिरधरची हत्या झाली असल्याचा आरोप करत हत्येचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि दुसरीकडे कुटुंबियांनी अत्यंत दुःखी अंतकरणानं त्या मृतदेहावर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले। एवढंच नाही तर सर्व नातेवाईक, शेजाऱ्यांच्या उपस्थितीत गिरधरची 13वी देखील घालण्यात आली। सर्वांनाच खात्री होती की गिरधर आता या जगात नाहीये। पण या कहाणीत सर्वात मोठा आणि थरारक मोड तेव्हा आला जेव्हा 13व्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी गिरधर याच्या घराबाहेर एक ऑटो रिक्षा येऊन थांबली। त्या रिक्षामधून जो माणूस खाली उतरला त्याला पाहून संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण रिक्षामधून उतरणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः गिरधर सिंह बिष्ट होते। ज्या माणसावर अंत्यसंस्कार झाले तोच माणूस समोर जिवंत उभा असल्याचं पाहून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। घरात पाऊल ठेवताच गिरधर म्हणाले की मी मेलो नाहीये, मी जिवंत आहे। हे ऐकताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली होती। गिरधर यांच्या जिवंत परतण्याने कुटुंबियांचा आनंद मात्र गगनास मावेनासा झाला होता। तर या घटनेनं कायदा आणि व्यवस्थेसमोरील अनेक मोठे प्रश्न उभे केलेले आहेत। जर गिरधर जिवंत आहेत तर मग ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला होता तो मृतदेह नेमका कोणाचा होता? कुटुंबियांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात एवढी मोठी चूक कशी झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गिरधर तुरुंगातून सुटल्यानंतर इतके दिवस कुठं गायब होता आणि त्यांनी कुटुंबियांशी संपर्क का साधला नाही? सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा वेगवेगळ्या कोनातून तपास सुरू केलेला आहे। गिरधरची चौकशी केली जाईल, जेणेकरून ते इतक्या दिवस कुठे गायब होते याचे सत्य समोर येणार आहे। तसेच ज्या अज्ञात मृतदेहाची खरी ओळख पटवणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलंय। ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून पोलिसांचा तपास आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। आता या संपूर्ण रहस्याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गिरधर इतके दिवस कुठे गायब झाला असेल आणि मृतदेहाची ओळख पटवण्यात कुटुंबियांकडून एवढी मोठी चूक कशी झाली असेल? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि धक्कादायक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।